यानंतर बघूयात मराठा आरक्षणासंदर्भातल्या इतरही काही महत्त्वाच्या बातम्या। एकनाथ शिंदे सध्या मराठा समाजाचे टॉलेस्ट नेते झालेत। शिंदेंच्या सिक्सरमुळे सर्व मराठा नेते क्लीन बोल्ड झालेत। प्रकाश आंबेडकरांचा इतर मराठा नेत्यांना टोला तर शिंदेंचं कौतुक। एकनाथ शिंदे सगळ्यात टॉलेस्ट नेते झाले मराठा समाजामध्ये। त्यांनी सिक्सर मारला आणि त्यांच्या सिक्सरमुळे उरलेले सगळे मराठा नेतृत्व जे आहे ते बोल्ड आउट झालेत अशी परिस्थिती। एकनाथ शिंदे इतिहासातलं सगळ्यात मोठं ढोंग, राऊतांची टीका। तर उद्या कोणी वंचित पक्षावर दावा सांगितला तर प्रकाश आंबेडकर मान्य करतील का, राऊतांचा सवाल। महाराष्ट्राची जनता ही ढोंग आणि खोटेपणाच्या मागे कधी उभी राहत नाही। शिंदे जे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे इतिहासातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे। जरांगेंनी मराठा आरक्षणाचा लढा मॅन करू नये। शिंदेंनी दिलेला अध्यादेश अर्धवट। जरांगेंना मुंबईमध्ये येण्यापासून थांबवण्यासाठी शिंदेंनी फसवणूक केली। खासदार विनायक राऊत यांचा हल्लाबोल। सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा अधिसूचनेवर हरकती मांडा, त्यामुळे कायदा आणखी मजबूत होईल। मनोज जरांगे पाटलांचा अभ्यासक आणि विचारवंतांना आवाहन। काही अभ्यासक विचारवंत मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवत असल्याचाही मनोज जरांगे पाटलांचा आरोप। आता शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती, तुम्ही मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगाच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पसरवत, लोकात होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल, लोकांना माहिती सगळं, पण तरी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना, सगळ्या तज्ज्ञांना, वकील बांधवांना, जे जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं। भुजबळांच्या भूमिकेमागे षडयंत्र। भुजबळही काही दिवसांनी अजित पवार गटातून दूर होणार। शिंदे गट अजित पवार गट एकत्र नांदणं अशक्य, विनायक राऊतांचा दावा। नक्कीच षडयंत्र असणार, कारण भुजबळ सुद्धा येत्या काही दिवसामध्ये अजित पवार गटातून दूर होणार आणि कदाचित स्वतःचा पक्ष सुद्धा स्थापन करतील। शिंदे गट किंवा अजित पवार गट हे एकत्र नांदणं कदापि शक्य नाहीये। भूमिका पटत नसेल तर शिंदेने 2-3 मंत्र्यांची पदं बरखास्त करावीत। भुजबळांच्या भूमिकेवरून राऊतांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान। तुम्ही बरखास्तीची शिफारस करत नाहीत म्हणजे तुमची मिलीभगत। राऊतांची राज्य सरकारवर टीका। जर मुख्यमंत्र्यांना या भूमिका मान्य नसतील, त्यांनी जे मंत्री आहेत 2 किंवा 3 त्यांच्या बरखास्तीची शिफारस ताबडतोब राज्यपालांना केली पाहिजे, याचा अर्थ तुमची मिलीभगत आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला समर्थन नाही। बबनराव तायवाड यांचं स्पष्टीकरण। सध्या सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी समाजावर अन्याय नाही असंही मांडलं मत। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता। आजच्या अभ्यासात मी जो अभ्यास केला त्याप्रमाणे ओबीसीवर कुठलाही अन्याय झालेला नाही, हे मी जबाबदारीपूर्वक कुठेही सांगू शकतो। संपूर्ण कार्यकारी मंडळाशी, जिल्हाध्यक्षाशी चर्चा करत नाही आणि यावर सखोल विचार करत नाही तोपर्यंत सध्या तरी आम्ही कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाची भूमिका घेतलेली नाही। गट तर सोडून ओबीसींनी एकत्र येऊन शक्ती दाखवण्याची वेळ। छगन भुजबळांचं ओबीसी समाजाला आवाहन। 1 फेब्रुवारीला लोकप्रतिनिधी तहसीलदारांना ओबीसींच्या मागण्या सुपूर्द करण्याचं आवाहन। भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना 2 समाजात तेढ निर्माण होईल अशी विधानं करू नयेत। भाजप नेते प्रवीण दरेकर यांचं आवाहन। भुजबळांसारख्या एका जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल याला खतपाणी घालू नये। मंत्री म्हणून भूमिका घेणं त्या ठिकाणी योग्य ठरत नाही।